हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु वेंकट स्वामी महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, पंढरीनाथ भगवान की जय। एकनाथ महाराज की जय। महाराज झालं तुम्ही दोन तिथे असेल असं त्या साईडला का हां ना बरोबर ठीक आहे. पुंडलिकादेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज एकनाथ महाराज की जय। झालं का? मनोनी जाणते नो गुरु भजिजे, मनोनी जाणते नो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, निर्गुण गंगेच्या तटी आसिक पुण्यग्राम, भूमी संताची प्रसिद्ध ही निर्मूळ नाम, समाधी तिथी भक्तीचा जिव्हाळा, नमस्कार माझा सद्गुरु वेंकट स्वामी दयाळा, श्री गुरु वेंकट स्वामी महाराज की जय। निनगुर पासूनी दक्षिणेसी अंतरासी एक योजन, ग्राम नाम फलसिंगन, जगताप घराणे कुळवंत आणि भाविक भक्त, त्यांचे गृही पुत्र जन्मत, नाम ठेविले एकनाथ, पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरु एकनाथ महाराज की जय। मनवनी जाणतीने गुरु भजिजे, तिने कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, का तीर्थे जी त्रिभुवनी संतोषती। चांगला आहे चांगला आहे। वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु वैकुंठवासी वेंकट स्वामी महाराज यांचं सानिध्य लाभलेले, यांचे परमपट्ट शिष्य परमपूज्य वैकुंठवासी एकनाथ महाराज पालसिंगणकर मठाधिपती महंत श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या संजीवन समाधीचा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह, शिवाय या सप्ताहाचा आणखीन एक औचित्य म्हणजे हरिभक्तीपरायण परमपूज्य वंदनीय
गुरुवर्य शांतीब्रह्म रामहरी बाबा यांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी तेही औचित्य आणि नाथबाबांच्या संजीवन समाधीच्या वर्धापन दिनाचं सुद्धा औचित्य दोघांचा वर्धापन आपला त्रिवेणी संगम. या त्रिवेणी संगमामध्ये आणखीन एक विशेष महत्त्व आहे बाप्पा. आपल्या सप्ताहाची दरवर्षी बी आपण काय शुभ कार्य कसं काय यांनी गाठलेलं आहे ह्यांची यांनाच माहिती. कसा वर्धापन दिन त्याच दिवशी की वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार किंवा जसं हिंदू धर्माचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं, इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे इंग्रजी वर्ष हे जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतं, तशी वारकरी संप्रदायाचं कॅलेंडर आपल्या कालच्या 5 डिसेंबरपासून सुरू होतो. म्हणजे आपला सप्ताह नवीन वर्षामध्ये होतो बरं का बाप्पा. आणि या सप्ताहामधील आजची मला वाटतं 4था दिवस बरोबर की नाही. मग 4थ्या दिवसाची ही आलेली प्रवचनाची सेवा आणि प्रवचनरूपी सेवेकरिता श्री क्षेत्र अलंकापूर निवासी अखंड रूपाने वास्तव्य करणारे ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप संत सम्राट माऊली ज्ञानोबाराय द्वारा लिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 24व्या क्रमांकाची ओवी आज प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली. पण सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आता खरं तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आपण इथं कशामुळे रोज येतो किंवा हा कशामुळे कार्यक्रम चालू आहे किंवा मी आणखीन सांगितलं आणि आणखीन एक वेळ सांगायचं. त्याचं कारण असं की वक्त्याचं एक आद्य कर्तव्य ठरतं की आपल्याला या ठिकाणी परिहार देणं. म्हणून सांगायचं की आज नाथबाबांच्या सप्ताहाच्या निमित्ताने आमचे परममित्र नाथबाबांचे वंशज आमचे छोटे माऊली ज्ञानेश्वर माऊलींचं मी नावाचं मोबाईलमध्ये छोटे माऊली म्हणून सेव्ह केलेलं होतं. छोटे माऊली तसेच हरिभक्तीपरायण आमचे परममित्र श्रीनिवास महाराज यांच्या आज्ञेनुसार आणि तुमच्या मार्गदर्शनानुसार आलेली ही प्रवचनाची सेवा आहे. आणि विशेष म्हणजे हा दरबार जेवढा दरबार बंकट स्वामीच्या दरबाराचा अधिकार किंवा जेवढं वर्चस्व तेवढंच मला तर वाटतं की एकनाथ महाराजांच्या सुद्धा दरबाराचं तेवढंच अधिकार आणि तेवढंच वर्चस्व असलं पाहिजे. कारण बंकट स्वामी आणि एकनाथ महाराज मी तर म्हणेन की ते वेगळेच नाहीत. जसे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान विष्णू परमात्मा वेगळे नाहीत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही द्विजा, तसेच मी तर असं म्हणेल की बंकट स्वामी आणि नाथबाबा सुद्धा वेगळे नाहीत. मग जेवढं बंकट स्वामींच्या संस्थानाला महत्त्व तेवढंच एकनाथ महाराजांच्या संस्थानाला महत्त्व. कारण जसं परिसरामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये आज बंकट स्वामींना गुरु या दृष्टीने पाहिलं जातं, श्री गुरु म्हणून पाहिलं जातं, तसंच एकनाथ महाराजांना सुद्धा जेवढे बंकट स्वामींच्या कडावरील मंडळीत तेवढे एकनाथ महाराजांना गुरु मानतात. मग हा गुरुचा दरबार आहे आणि गुरुच्या दरबारामध्ये इतर कुठलंही काही न बोलता मला असं वाटतं की फक्त गुरुचं गुणगान गायलं पाहिजे आणि गुरुचं वर्णन केलं पाहिजे. आणि आजच्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय सुद्धा फक्त गुरुचंच वर्णन करतात. आणि चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर मला वाटतं आपण या ओवीचा थोडासा भावार्थ सांगितला पाहिजे नियमानुसार. कारण ओवी इतकी सुंदर आहे महाराज. या ओवीमध्ये माऊली सांगतात मनोने जाणतेनो गुरु भजीजे. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं की ज्ञानोबाराय सांगतात की प्रत्येकानं आपल्या गुरुला भजा किंवा गुरुला भजीजो म्हणजे गुरूंची सेवा करा. पण आता बाप्पा त्याच्या अगोदर एक असा प्रश्न पडतो, जर गुरुची सेवा करायची म्हटलं तर अगोदर गुरु केला पाहिजे. रात्री बाबांनी सांगितलं, रात्रीच्या आपले कीर्तनकार महाराजांनी त्यांनी सांगितलं अगोदर गुरु केला पाहिजे, श्री गुरु केला पाहिजे. मग आपली सुद्धा ही काही एवढी साधारण गुरु परंपरा नाही. मी तर बाप्पा मी असं अभिमानानं सांगाल, मला नेहमी खरं तर अभिमानाने सांगायला अभिमान वाटेल की आमची गुरु परंपरा जर पाहिली आपल्या पालशिंगणाची असेल, नवीन आपल्या परिसराची जर ही बंकट स्वामीच्या फडाची जी गुरु परंपरा आहे ना, ही सर्वसाधारण गुरु परंपरा नाही. मी असं म्हणेल ही गुरु परंपरा आपली भगवान शंकरापासूनची गुरु परंपरा आहे. आणि आपल्या या गुरु परंपरेला भांडवल जर कोणाचं असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे भांडवल आहे. गुरु परंपरा कशी असेल सांगू का, कशी होती सांगू का? सगळ्यात साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. आपल्या तर सगळीच इथं बसलेल्यापैकी सगळ्यांनी ऐकलेला विषय मी सांगल.
सगळ्यांनी नवनाथाची पोथी मला वाटतं सगळ्यांनी ऐकलेली, आणि नवनाथाच्या पोथीमध्ये पहिल्या दिवशीचा अध्याय फक्त उघडायचा आणि त्याच्यामध्ये बघायचं, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञानाचं काही बराचसा विस्तार सांगितला आहे. ब्रह्मज्ञान हे पार्वती मातेला भगवान शंकर सांगतात. ते का सांगतात, त्याच्या अगोदर काही घटना घडलेल्या आहेत, तुम्हाला माहीत आहे. ब्रह्मदेवाची आकाशमार्गे काही आणखीन बऱ्याचशा घटना घडलेल्या, मी तुम्हाला तो मुद्दाम काही सविस्तर विषय मुद्दाम सांगता येणार नाही, म्हणून मी थोडक्यात सांगतोय. त्या आकाशमार्गे जात असताना त्या अप्सरेचा काही पाठलाग करत असताना वगैरे त्यांची कामी इच्छेने गेले होते. त्यावेळेस त्यांचा काम पृथ्वीवरती पडला होता, कैलास पर्वतावरती पडला. कैलास पर्वतावर पडल्याच्या नंतर भगवान शंकराच्या त्रिशूळावर पडला होता. त्याच्यामध्ये काहीतरी 2-3 भाग झाले होते. त्यातला एक भाग अग्नीने गिळला, अग्नीमध्ये पडला होता, एक पाण्यामध्ये पडला होता, एका भिक्षा पात्रामध्ये पडला होता. त्यापैकी जो भाग पाण्यामध्ये पडला होता ना, त्याची मी जरा तुम्हाला कहाणी सांगू इच्छितो, स्टोरी सांगू इच्छितो. ती एके दिवशी त्या रात्री महाराजांनी जसं म्हणले, स्त्री हट्ट, बाल हट्ट, वृद्ध हट्ट, त्यापैकी स्त्री हट्ट पार्वती मातेनं हट्ट धरला. प्रभू अहो, तुम्ही ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता, ज्याला तुम्ही ब्रह्मज्ञान म्हणता, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे हे जरा मला तरी सांगा थोडंसं. म्हणले हे काही असं कोणाला काही सांगता येत नाही ज्ञान. आणि ज्ञान फक्त अगोदर सुरुवातीला फक्त 3च लोकांकडे, एक तर ब्रह्मदेवाकडं, विष्णू परमात्म्याकडं आणि भगवान शंकराकडं. मग त्यातलं ज्ञान हे भगवान शंकराकडे जे ज्ञान होतं, ते भगवान शंकराचं ज्ञान पार्वती माता मागू लागल्या, प्रभू मला तुम्ही आपलं ज्ञान द्यावं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी एकांतामध्ये देईल. एकांतामध्ये नदीच्या गंगा किनारी, नदीच्या किनाऱ्यावरती ते ज्ञान द्यायला जातात. त्या ठिकाणी ज्ञान द्यायला चालू असताना जसं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रात्री त्यांचे 2 नियम होते. महाराज 2-3 नियम होते सांगणाराचे, की डोळे झाकल्याशिवाय ज्ञान देता येत नाही. बरं, त्यांना होंकारा दिल्याशिवाय ज्ञान देता येत नाही. मग पार्वती मातेला सांगितलं, पार्वती तुला जमल का डोळे झाकून बसायला, तुला जमल का होंकारा द्यायला? म्हणले हो जमल ना, का नाही होंकारा द्यायला. होंकारा द्यायला महाराज तयार झाल्या आणि भगवान शंकरांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. पण यावर काय आमच्या बिचारीता पार्वती मातेचं दुर्भाग्य, त्या दिवशी महाराज त्या पार्वती मातेला झोप लागली, डोळा लागला. आणि रात्री त्यांनी बोलता बोलता एक विषय टाळला बघा, बोलत जरा त्यांनी बोलले नाही. महाराज बोलायला लागले होते, पण त्यांनी जरा विषयांतर जरा थोडंसं वेगळंच केलं. ते खरं सांगू का, त्यांनी विषय काढला होता कीर्तनामध्ये, म्हणले प्रवचनामध्ये झोप लागत असते. आणि झोप लागणं हे नवीन नाही, हे साहजिकच आहे. कारण झोपेचा मी 1-2 मिनिटात तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगेल. झोप का लागते, आता पार्वती मातेला का नाही लागणार, तुम्हाला लागणार नाही, याचा काही विषयच नाही. पण झोप लागण्याचं तुम्हाला छोटंसं कारण सांगायचं. जसं महर्षी नारदांचा जन्म ब्रह्मदेवाच्या नाभीमधून झाला, तसाच ब्रह्मदेवापासून निद्रेचा सुद्धा जन्म झाला, झोपेचा जन्म झाला. आणि त्या झोपेनं ब्रह्मदेवाला सांगितलं, प्रभू अहो मला कुठंतरी स्थान द्या, मग मी कुठं राहिलं पाहिजे, मला घर पाहिजे. त्यावेळेस सांगितलं, तू एक काम कर ना, जरी मी तुला निर्माण केलं असलं, माझं सगळ्यांना निर्माण करायचं काम आहे, ब्रह्मदेवाचं सृष्टीकर्ता आहे ना, सृष्टीकर्ता करविता, पण चालविणारे हे भगवान विष्णू परमात्मा आहेत. मग ते तुला घर देतील, त्यांना तू विचार. मग ती निद्रा भगवान विष्णू परमात्म्याकडं क्षीरसागरामध्ये गेली आणि तिला विष्णूला सांगितलं की प्रभू मला राहण्यासाठी स्थान पाहिजे. म्हणले एक काम कर ना, तुला सगळ्यात सोपं स्थान आहे म्हणले, ब्रह्मदेवच देतील म्हणले. त्यांनी तो वरदान दिलेले, राजा रावणाचा मधवा बंधू, त्याचं नाव कुंभकर्णाकडे जा. पण योगायोग त्या झोपेचं, त्या निद्रेचं पुन्हा दुर्भाग्य, राम रावणाचं काही युद्ध होऊ नये, राम रावणाचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये कुंभकर्णाचा वध झाला आणि पुन्हा त्या निद्रेला पंचायत आली. निद्रा पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेली, प्रभू मला आता घर द्या, आता मी कुठं जाऊ. त्यावेळेस ती निद्रा ब्रह्मदेव म्हणले, बाई आता एक वेळेस घर द्यायची जबाबदारी माझी, ठीक आहे, मी बाप म्हणून आपल्या पोरीचं लग्न हे एक वेळेस करणं कर्तव्य आहे, पण तू सारखंच काहीतरी घरानं घेऊन येत असली, मी तरी काय करू, तू एक काम कर, तू इथंच थांब. नाही म्हणली, माझं कुठेतरी तुम्ही वास्तव्य तयार करून द्या. म्हणले एक काम कर, तुझं घर कुणी ओढवलं किंवा तुला मारलं कुणी, तुझ्या घराला किंवा कुणी पाडलं, कुंभकर्णाला मारलं कुणी? म्हणले प्रभू रामचंद्राने. म्हणले प्रभू रामचंद्र हा कुणाचा अवतार आहे? म्हणले विष्णूचा.
मग जा म्हणले विष्णू परमात्म्याकडं. विष्णू परमात्म्याकडं पुन्हा निद्रा गेली आणि सांगितलं, प्रभू माझं घर तुम्ही पाडलं. प्रभू रामचंद्रांना विनंती केली, माझं घर पाडलं, आता मी कुठं जाऊ? त्यावेळेस त्यानं सांगितले, मला सत्व परीक्षा घेण्याचा नाद आहे, मला भक्ताची परीक्षा घेण्याचा जरा थोडं नाद आहे. तू एक काम कर, ज्या ज्या ठिकाणी माझं नामस्मरण होत असेल, ज्या ज्या ठिकाणी कीर्तन होत असेल, ज्या ज्या ठिकाणी प्रवचन होत असेल ना, त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी तू वास कर. आजही महाराज आपल्याला एरवी अशा कितीही बाजार गप्पा मारित असू द्या, आपल्याला झोप अजिबात लागत नाही महाराज. पण कीर्तनात प्रवचनात जर बसलं तर मग आहे का नाही, मग मात्र झोप लागल्याशिवाय राहत नाही. मग तसं पार्वती आई साहेबांना सुद्धा झोप लागली नाही ना. विषयांतर होत, विषयावर आलो बरोबर. कारण मला घाटाघाटाने कट हाणायचा नाद आहे बरं का, पण मी ट्रक उलटू देत नाही, हे बी तितकंच खरे. कारण पार्वती मातेला झोप लागली होती, हुंकारा बंद पडला होता. भगवान शंकरानं तर सांगितलं होतं हुंकारा बंद पडू देऊ नको, आणि पार्वती मातेचा हुंकारा बंद पडला. आणि जो भगवान शंकराच्या त्रिशूळावरचा एक भाग जो पाण्यामध्ये जो पडला होता, तो पाण्यातला भाग एका मासळीने गिळलेला होता. त्याच वेळेस ती मासळी, त्याला काय म्हणता येईल, गरोदर होती, प्रेग्नंट होती इंग्रजी भाषेत. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर त्या मासळीच्या पोटामध्ये एक गर्भ वाढत होता. आणि त्यावेळेस भगवान शंकर ज्ञान सांगत होते पार्वती मातेला. आणि पार्वतीचा ज्यावेळेस हुंकारा बंद पडला, त्यावेळेस त्या गर्भातून चमत्कार झाला महाराज. ती मासळी पाण्याच्या किनाऱ्यावर होती आणि त्या गर्भातून आवाज येत होता, ते स्वर आपला हुंकारा येत होता भगवान शंकराला. पण भगवान शंकराच्या पुन्हा जवळजवळ ज्ञान द्यायचं संपत आलं. आणि त्यावेळेस भगवान शंकराच्या लक्षात आलं की अरे अरे ही तर बिचारी झोपली. मग आता आपल्याला हुंकारा देतोय कोण? इकडं तिकडं पाहिलं, वर पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, पण कुणीच दिसाना. पण शेवटी तो बाबा म्हणजे काही सर्वसाधारण नाही, अंतर्यामी बाबा तो भगवान शंकर परमात्मा. त्यानं अंतर्ज्ञानानं पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की पाण्यामध्ये आपल्या बाजूला पाण्याच्या किनाऱ्यामध्ये एक मासळी उभी. त्या मासळीकडे पाहिलं, त्या मासळीच्या उदरामधून हुंकारा येत होता. त्यावेळेस भगवान शंकरानं ओळखीला कुणीतरी एखाद्या देवदेवतानं आपल्यासोबत कपट केलेले, किंवा एखादा राक्षस कुणीतरी आपल्यासोबत कपट करतोय आणि माझं ज्ञान माझ्यापासून जे मी पार्वतीला द्यायचंय ते ज्ञान तो चोरतोय. आता मात्र त्याला सजा झाली पाहिजे. भगवान शंकराला राग आला, हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि पाण्यामध्ये फेकल्या गेला. तो गर्भाला जाऊन तो त्रिशूळ लागला. परिणाम काय झाला? त्या गर्भामध्ये तर तो त्रिशूळ जाऊन घुसलाच महाराज. पण जो गर्भ जो होता ना, त्या गर्भाचा कान फाटल्या गेला त्या त्रिशूळानं. म्हणून आजही नाथपंथीयांना कानफाट्या म्हणूनच ओळखतात. पण त्या गर्भामध्ये जो वाढत होता, जो जन्माला आला, मासळी म्हणजे मासा, मच्छ, त्या मच्छाच्या पोटी ज्यानं जन्म घेतला तो मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथानं तपस्या करून पुढं त्यांच्या अनेक तपस्येनुसार त्यांना पुन्हा एक शिष्य लाभले. आता मी पूर्णच इतिहास सांगायचं म्हणल्यावर आणखीन बराच टाईम लागेल. ज्यांचा गौरभस्मामध्ये जन्म झाला, शॉर्टकटच घेतो, मुद्दाम लई लांब घेत नाही. गौरभस्मामध्ये ज्यांचा जन्म झाला, महर्षी गोरक्षनाथांना पुन्हा तपस्या करून त्यांना एक विद्यार्थी लाभले, शिष्य लाभले. त्यांचं नाव गहिनीनाथ. गहिनीनाथांची तपस्या सुरू होती. त्या दिवशी आपल्या इथं कोणतरी एका, मला वाटतं प्रवचनकार बाबांनी, आमच्या खोसे महाराजांनी विषय मांडला होता. त्या नाशिकला जाऊन स्थळी राहिले होते, बरोबर आहे का नाही? हाच काहीतरी विषय सांगितला होता त्यांनी. आपेगावच्या गोविंद पंत कुलकर्ण्यांचा मुलगा विठ्ठल पंत, त्या विठ्ठल पंताचा विवाह सिद्धोपंताची मुलगी आळंदीतील रुक्मिणी हिच्या सोबत विवाह झाला होता. आणि विवाह झाल्यानंतर पुन्हा विठ्ठल पंतांच्या मनात इच्छा झाली की आपण संन्यास घ्यावा. म्हणून संन्यास घेण्याच्या इच्छेनं घरदार सोडून काशी क्षेत्रामध्ये जाऊन पुन्हा संन्यास घेतला होता. संन्यास घेऊन ज्या वेळेस गुरु तीर्थाटनाला आले, त्यावेळेस गुरु अलंकापुरी नगरीमध्ये तीर्थाटन करत करत आले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी विठ्ठल पंताची पत्नी माता रुक्मिणी या अजान वृक्षाला प्रदक्षिणा घालत होत्या. आणि प्रदक्षिणा घालता घालता त्यावेळेस अचानक लक्ष गेलं की आपल्या गावामध्ये कुणीतरी साधू महाराज आलेत, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून ती साध्वी स्त्री, ती रुक्मिणी माता
त्या साधू पुरुषाचं दर्शन घ्यायला गेली आणि त्यांनी आशीर्वाद दिला, महाराज पुत्रवती भव, पुत्रवती भव आणि पुत्रवती भव. त्यावेळेस महाराज त्या साधवी स्त्रीला हसायला आलं, तिनं स्मित हास्य केलं. त्यावेळेस महाराजांच्या लक्षात आलं, सांगितलं, मुली काय कारण तुझं हसण्याचं? का माझ्याकडून काही चुकलं का मी तुला आशीर्वाद चुकीचा दिला का? त्यावेळेस तिनं सांगितलं, महाराज तुमच्याकडून चुकलं नाही, मला माफ करा, तुम्ही आशीर्वादही चुकीचा दिला नाही, तुम्ही तपस्वी साधू आहात आणि तुमचे आशीर्वाद चुकीचे कधीच ठरू शकत नाहीत महाराज, हे नक्की मला मान्य आहे. पण तुम्ही जो मला आशीर्वाद दिला ना महाराज, पुत्रवती भव, पुत्रवती भव, पण महाराज मी पुत्रवती भव होईलच कशी? कारण की माझे पती मला सोडून कितीतरी वर्ष झालेत अज्ञात ठिकाणी जाऊन गेलेले आहेत, संन्यास घ्यायचा म्हणून गेलेले आहेत. त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं, तुझ्या पतीची खून काय? त्यावेळेस महाराज तिनं डाव्या दंडावर तिनं बिल्वदळाची निशाणी सांगितली आणि ती बिल्वदळ म्हणलं की मग यांच्या लक्षात आलं, काय नाव सांगितलं? म्हणले विठ्ठल नाव आहे. पण आळंदीमध्ये महाराज त्या विठ्ठल पंतांचं नाव वेगळं त्या गुरूंनी दिलं होतं. जसं मुलगी माहेरून सासरला आल्यावरती सगळंच वेगळं होतं महाराज, तिचं बदललं जातं, तिचं नाव बदललं जातं, गाव बदललं जातं, मुक्काम पोस्ट तालुका सगळंच बदललं जातं. तसं संसाराचा त्याग करून विठ्ठल पंत परमार्थामध्ये गेले होते, संन्यास घेतला होता. त्यावेळेस त्यांनी त्यांचं नाव सुद्धा बदललं होतं, त्यांचं नाव चैतन्य होतं, चैतन्य स्वामी म्हणतात. आणि त्या चैतन्याने त्यांच्या लक्षात आलं, बिल्वदळाची खून म्हटल्यानंतर महाराष्ट्रातून आपल्याकडे एक विद्यार्थी आलेला आहे, त्याचं नाव चैतन्य आहे आणि त्याच्या सुद्धा एका उजव्या किंवा डाव्या दंडावरती बिल्वदळाची खून आहे. महाराजांनी सांगितलं, बाळा माझा आशीर्वाद खोटा होणार नाही, तू पुत्रवती होणार. महाराज पुन्हा काशी क्षेत्राच्या ठिकाणी पुन्हा वापस गेले. आपल्या आश्रमामध्ये गेल्यानंतर महाराज विठ्ठल पंत म्हणजे चैतन्य स्वामी आपले वस्त्र कपडे पंछा वगैरे स्वच्छ केलेलं होतं, धुतलेले होते, कुठंतरी एका बाजूला दोरीवर वगैरे वाळवत होते, सुकवत होते. आणि तेवढ्यात महाराज त्या ठिकाणी गेले, आश्रमामध्ये पोहोचले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यावेळेस विठ्ठल पंतांच्या लक्षात आलं, महाराज आपले गुरु आलेले तीर्थाटनाला गेले होते, त्यांनी तर सांगितलं होतं मला, ए बाळा खाली बस ना, खाली बस, तसं उड्या मारू म्हणले. महाराज तीर्थाटनाला गेलेले होते, बरेच दिवस लागल म्हणून सांगितलं होतं आणि महाराज तर लगेचच वापस आले 15 दिवसामध्ये. काय भानगड, 15 महिनाभरामध्ये महाराज लवकरच वापस आले. सांगितलं, महोदय गुरुवर्य आपल्याला तर बराच वेळ लागणार होता, आपण बरंच जवळजवळ पृथ्वी प्रदक्षिणा करणार होते, मोठी तीर्थाटन होतं आणि तुम्ही तरी सुद्धा 15 दिवसामध्ये कसे काय वापस आले? त्यावेळेस सांगितलं चैतन्य, अरे तू तो विषय सोड, मी लवकर का आलो? फक्त मला एक गोष्ट सांग, अरे तू कपडे सुकवतोस, तुझा पंछा कुठे आहे बाळा? म्हणले महाराज एक पंछा म्हणले मी नांदूरला इस्त्रीला दिलेला आहे, एक पंछा धुवून वाळवतोय. अरे म्हणले पण ही तुझ्या दंडावर निशाणी कसली रे? म्हणले महाराज ते बिल्वदळ असतो. म्हणले बिल्वदळ? अरे बिल्वदळ तुला आठवतं म्हणजे प्रपंच तुला आठवत असेल. त्यांनी सांगितलं, महाराज संन्यासानं प्रपंच पुन्हा आठवायचं नसतो. जर का संसारातून संन्यास घेतला ना तर पुन्हा त्या संन्यासानं प्रपंचामध्ये आपलं काय होतं हे आठवायचं नसतं. नाही नाही नाही, पण तुला आठवतं ना, तुला बिल्वदळचं आठवतं ना? म्हणले हो. मग तुला तुझी पत्नी पण आठवत असेल, तुझे सासरे सिद्धोपंत काका पण आठवत असतील. आता सिद्धोपंतांचं आणि रुक्मिणी मातेचं नाव घेतल्यानंतर महाराज विठ्ठल पंतांच्या डोक्यामध्ये वीज कडाडल्यासारखी वीज कडाडलेली आहे. आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की आज गुरुदेव असं का बोलायला लागले. त्यावेळेस सांगितलं, चैतन्या मी सांगतो ना म्हणून तू एक काम कर, तू जरी संन्यास घेतलेला असेल तरी गुरु आज्ञा मानून तू हा संन्यास धर्म तू त्याग कर. तो पंछा मला, तुझा भगवे वस्त्र मला वापस दे आणि तो प्रपंचामध्ये प्रवेश कर, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर. महाराज गुरूंची आज्ञा शिरसावंदे मानून विठ्ठल पंतांनी मोठ्या जड अंतकरणाने भगवी वस्त्र आपल्या गुरुच्या स्वाधीन केली आणि पुन्हा गुरूंची आज्ञा घेऊन दर कोस दर मुक्काम करत करत
विठ्ठल पंत आळंदी क्षेत्रामध्ये आले होते. दिवाळीचा सण होता महाराज. दिवाळीमध्ये मोठा आनंद उत्सव होता. प्रत्येक दारामध्ये दिव्या पंत्या लावलेल्या होत्या. सगळीकडे रोषणाई होती. त्या काळामध्ये पहाटेची वेळ होती आणि पहाटे 4 वाजता विठ्ठल पंतांच्या पत्नी रुक्मिणी माता, मी पंढरपूरच्या रुक्मिणी माता नाही म्हणत, मी विठ्ठल पंतांच्या पत्नी ज्ञानोबारायांच्या मातोश्री त्यांची गोष्ट सांगतोय. रुक्मिणी माता तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा घालत होत्या आणि दारामध्ये कुणीतरी सद्गृहस्थ आले. दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत आणि त्या गृहस्थानं अचानक आवाज दिला, रुक्मिणी. त्यावेळेस माझ्या माता रुक्मिणीनं मागं वळून पाहिलं. म्हटले, अहो आपण माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, रुक्मिणी तू मला ओळखलं नाहीस, पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा रुक्मिणीचा म्हणून आवाज ऐकला त्यावेळेस फक्त आमच्या रुक्मिणी मातेनं पतीचे पाय धरले. प्रभू स्वामी, कुठं तुम्ही मला सोडून गेला होतात? अहो तुम्ही माझ्यासोबत प्रपंच उभा केला आणि अचानक असे तुम्ही का गायब झालात? कुठे गेला होतात? पुन्हा त्यांनी महाराज विठ्ठल पंतांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली. रुक्मिणी, गुरु आज्ञा म्हणून मी पुन्हा वापस आलो. मला प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमामध्ये येण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण गुरुच्या आज्ञेला शिरसावंद्य म्हणून मला यावं लागलं. बघता बघता महाराज त्यांचे सासरे सिद्धोपंत, सासूबाई वगैरे आता सगळ्या घरच्या मंडळीला आनंद झाला. जावई परत आले. दिवाळी उत्साहामध्ये साजरी झाली. पण त्या काळामधले धर्ममार्तंड मंडळी, त्या काळातील ब्राह्मण मंडळी त्यांना वाईट वाटू लागलं. ब्राह्मण मंडळी बोलू लागले, अहो काय हा धर्माचा खेळ म्हणला, धर्माचा खेळ. कुणीही उठावा आणि कुणीही संन्यास घ्यावा, कुणीही उठावं पालसिंगातल्या गजानी जाऊन प्रवचन करावं. अरे लाज वाटत नाही का? त्यानं संन्यासामधून पुन्हा प्रपंचामध्ये आलाय. त्यावेळेस ब्राह्मणांना महाराज लागले ना चांगले जळ व्हायला. त्यावेळेस तिथून पुढं माझ्या विठ्ठल पंतांचा आणि रुक्मिणी मातेचा त्यांनी छळ करायला सुरुवात केली. परंतु एक शुद्ध आणि हिंदी मधली स्वच्छ अशी एक म्हण मला आठवते या विषयावर. लोक ओरडणारी ओरडतच असतात, जळणारी जळतच असतात. या मंडळीकडे, या धर्म मार्तंड म्हणा किंवा ज्यांना त्रास होतो ना आपल्याबद्दल, यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. बरोबर आहे का नाही महाराज? या ना समोर, तुम्ही लय लांब बसले हो. हा, तुम्ही जरा जवळ आले म्हणजे आणखीन मला बरं वाटलं असतं. रामकृष्ण महाराजांना लय लांब बसले बिचारे अंतर ठेवून. जाळणारे जळत असते. नाही तर मला हिंदी मधली शुद्ध अशी म्हण आठवते, बाप्पा. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. मग या साधू संत मंडळींनी किंवा जे वारकरी संप्रदायाची मंडळी मध्ये असतात ना मंडळी, यांनी समाजाकडे लक्ष द्यायचं नसतं बरं का. नाही तर काही लोक साधा गंध लावला तरी काय बाबा कधीपासून घातली काय माळ बोलते महाराज, चौकशा करायला हे बिचारे सुरू करतात. पण यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. माझ्या विठ्ठल पंतांनी सुद्धा समाजाकडे लक्ष दिलं नाही. परमार्थामधून पुन्हा ग्रस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. दिवसामागून दिवस जात होते. निवृत्ती दादांचा बघता बघता मोठा मुलगा झाला. त्याचं नाव निवृत्ती ठेवल्या गेलं. निवृत्ती नाव ठेवण्याचं कारणच होतं महाराज, कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटातून निवृत्त होण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य त्याचं नाव निवृत्ती. आणि पुन्हा दिवसामागून दिवस जाऊ लागले. पुन्हा रुक्मिणी मातेला दिवस गेले. पुन्हा मुलगा झाला. तो मुलगा कोण होता बाप्पा सांगू? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबारायांचा जन्म झाला. तिसऱ्यांदा पुन्हा आणखीन दिवसामागून दिवस गेले. तिसऱ्यांदा मुलगा झाला. त्याचं नाव ब्रह्म. तो सोपान झाला. बघता आनंद वर्तला. आणि महाराज आणखीन एक कन्या झाली. आमच्या जनाबाईला विचारा ना, जनाबाई सांगतात आदिशक्ती दासी, आदिशक्ती मुक्ताबाई. पुढं काय?
पायी लागे काय सांगा ना पुढचं आता. विसरलं का ते मी आता तुमच्यामुळे माझं मी विसरलं. जा दोघाचं तुमचं आणि माझं सारखंच आहे म्हणायचं काय. मग ज्ञानोबरायांचा जन्म झाला, निवृत्तीदादांचा जन्म झाला, सोपान काकांचा जन्म झाला, मुक्ताबाईंचा जन्म झाला. दिवसामागून दिवस गेले, 4 अपत्य झाले. पण जी मंडळी जळणारी होती ना त्या मंडळीने पण माघार काही घेतली नाही बघा. बिचारे नसते तर माघार घेत, ते कधीच नाहीत घेत, ते कवाच माघार घेत नाहीत. त्यांनी महाराज त्रास द्यायला काय मोकारच छळ सुरू केला काय. यांना कुणी विठ्ठलपंत जरी मधुकरीला जरी गेले, मधुकरीला जात नसत. आता जरी ते ब्राह्मण असले, आता बाकीच्या ब्राह्मणांना जाऊन महाराज लोकांच्या इथं सत्यनारायण करावा कुठं काही माझ्यासारखंच महाराज आपलं लहाब बरकत निहार मस्त कार्यक्रम चालायचे. पण आमच्या विठ्ठल पंतांना कोण आहे कार्यक्रम, कारण की यांना कार्यक्रम नाही काही नाही, खायचे प्यायचे पंचायत बरं राहायला बिचारा तो सासरवाडीमध्ये, आळंदी म्हणजे त्या बाबाची सासरवाडी विठ्ठल पंतांची. त्यांचं गाव थोडीच आहे, ते घर थोडीच आहे, तिथं काही योग्य त्यांची जमीन शेती बोती असून नाही ना. बरं समाजाने पुन्हा वाडीमध्ये टाकलं. बरं पुन्हा मुलं मोठी होऊ लागली. मुलं मोठी होत असताना मग पुन्हा मौजीबंधनाचा प्रश्न आला. पुन्हा त्यांच्या धर्म मार्तंडांनी सांगितलं मुलांचं मौजीबंधन करावं लागेल. पण मौजीबंधन करण्यासाठी त्या काळातली दक्षिण काशी पैठण क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला परवानगी आणावी लागेल, त्यावेळेस तुम्हाला त्यांचं मौजीबंधन होईल. आता आली का पंचायत आळंदून पुन्हा येतं पैठण सारख्या ठिकाणी चालत यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही ना महाराज. त्यावेळेस काही एसटी बस थोडीच होती, अगर नुसतं पेट्रोल टाकले काय फटफटीवर जाऊन यायला, तसं नाही. तिकडून एवढं रानावानातून चालत यायचं वगैरे. पुन्हा इथं या बिचाऱ्याच्या पुन्हा बैठकीत जाऊन बसायचं. यांनी पुन्हा मग परवानगी देतात का नाही काही पंचायती. पैठण क्षेत्रामध्ये आले कारण माता पित्यांना टेन्शनच असतं महाराज. आपल्या मुलांची मौजीबंधनं व्हावीत, आपल्या मुलांची लग्न व्हावीत, ही कुठल्याही मुलांच्या आईवडिलांच्या अपेक्षा असतात. तसंच साहजिकच माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातांना सुद्धा काळजी होती की आपल्या मुलांच्या सुद्धा मौजीबंधनं व्हावीत. कारण मौजीबंधनं झाल्याशिवाय तो ब्राह्मण पूर्ण नाही म्हणायचं त्या काळामध्ये. मग त्याला पूर्ण ब्राह्मण करण्यासाठी किंवा त्याला धर्मामध्ये घेण्यासाठी मौजीबंधन करावं लागतं. मग पैठण क्षेत्रामध्ये महाराज पैठण क्षेत्रामध्ये आले त्यावेळेस पैठण क्षेत्रातल्या ब्राह्मणांनी सांगितलं विठ्ठलपंतांना, पंत तुमच्या मुलांचं मौजीबंधन होईल हो, पण तुम्हाला अगोदर एक काम करावं लागेल. तुम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मप्रदक्षिणा करावी लागेल आणि पुन्हा आणखीन तुम्हाला आम्ही काही मजकूर पत्रामध्ये लिहून देऊ, ती मात्र तुम्हाला त्याची सजा म्हणून भोगावी लागल. आणि जर का तुम्ही तेवढं केलं तर तुमच्या मुलांचं मौजीबंधन होईल. महाराज ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालायला सांगितलं. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत होते. प्रदक्षिणा घालत असताना त्यावेळेस परमेश्वराची प्रभूची लीला, त्या प्रदक्षिणा चालू असताना जंगलाचा रस्ता होता, काट्यांचा रस्ता होता, दुपारची वेळ होती, कधी ऊन होते कधी सावली होती, पाय पोळत होते, सगळे थकले होते चालून चालून. आणि चालता चालता अचानक वाघाची गर्जना ऐकू आली आणि सगळ्यांची धावपळ झाली. महाराज कुणाला वाघ त्यावेळेस दिसला नाही, फक्त गर्जना ऐकू आली आणि प्रत्येकाला आपल्या जीवाची भीतीच आहे शेवटी. आणि लागले न पळायला, कुणी इकडं पळतोय कुणी इकडं पळतोय. रस्त्यामध्ये यांची होकाचूक झाली, कुणी जंगलामध्ये यांची होकाचूक झाली गेली. पुढं चालून सगळे एकत्र आले. पण त्यातला एक निवृत्ती नावाचा मुलगा जो मोठा होता तो पळत असताना महाराज त्याचे गवतावरून एका जंगलातल्या एका खाली जमिनीवर पडलेल्या मुलीला पाय घसरून माझे निवृत्ती दादा खाली कोसळले. आणि तोपर्यंत बाकीची मंडळी घरातली सगळी गायब झाली होती, कुठं आपापल्या रस्त्याने वेगळ्या निघून गेली होती. पण पुन्हा वाघाची गर्जना ऐकू आली. निवृत्ती दादा धावत पळत पुन्हा पळत सुटू लागले. पळत सुटले, पळता 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 एका गुहेमध्ये जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी महाराज काय चमत्कार झाला. त्या ठिकाणी एक साधू महात्मा होते, त्यांची तपस्या सुरू होती. त्या साधू महात्म्यांनी सांगितलं, बाळा तुझं नाव निवृत्ती, तू ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही घाबरलात. तुमचे आई वडील, तुझे बहीण बंधू सगळे चुकलेले आहेत. तू एका मार्गाने आलास, ते एका मार्गाने आलेत.
पण तुला आता घाबरायची गरज नाही, कारण तुम्हाला जो तो वाघाचा आवाज आला तो वाघाचा त्या ठिकाणी वाघ नव्हताच मुळी, कारण मी माझ्या तपस्येद्वारे तुला या ठिकाणी खेचून आणण्यासाठी मी त्या ठिकाणी ती माया रचली होती, त्या मायेनुसार तू या ठिकाणी आलेला आहेस. तुला कारण इथं येण्याचं कारण असं आहे की तुझ्या हातून काही मोठमोठी काही कामं होणार आहेत. जे मोठं काम म्हणजे काय महाराज सर्वसाधारण नाही, जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आहे ना, ते ज्ञान तुला समाजापर्यंत पोहोचवायचं आहे रे बाबा, म्हणून तुला इथं आणलंय. पण इथं यायचं म्हटलं तरी महाराजांनी काल सांगितल्या पद्धतीनं जरी ज्ञानदान करायचं असलं तरी श्री गुरु करावा लागतो. आणि निवृत्तीनाथ महाराजांना श्री गुरु लाभले, श्री गुरूंचं दर्शन झालं. त्या श्री गुरूंचं नाव होतं मग अशी नाव सांगितलेलं महर्षी गोरक्षनाथांचे विद्यार्थी, शिष्याचे विद्यार्थी, त्यांचं नाव महर्षी गहिनीनाथ. आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाकडून तपस्या करून घेतली, त्यांना प्रबोधन केलं, त्यांना गुरुदीक्षा दिली. पण इकडं त्यांची तपस्या सुरू असताना मागं काहीतरी प्रकार झाला होता. महाराज ज्यावेळेस ते पैठणला गेले होते त्यावेळेस त्यांनी तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालावी लागल, आणि ती ही एक म्हणजे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर त्यांचं मौजीबंधन होईल, आणि तुम्ही संन्यासामधून प्रपंचामध्ये तुम्ही ग्रस्ताश्रम केल्याबद्दल तुमचा गुन्हा झालाय म्हणून तुम्हाला सजा म्हणून आम्ही तुम्हाला पत्रामध्ये लिहून देऊ. ती पत्रामध्ये लिहून दिलेली सजा अशी होती की ती म्हणजे महाराज डायरेक्ट देहांत प्रायश्चित्त. इकडं मुलगा मेला म्हणून एकतर त्या वाघाने खाल्ला म्हणून जंगलामध्ये बोबाटा झाला, पुन्हा आळंदीमध्ये आले. एक दिवस रात्रीची वेळ होती. माझ्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, रुक्मिणी पैठणच्या धर्मक्षेत्रींनी धर्मश्रेष्ठींनी सजा सुनावलेली आहे, आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची सजा घ्यावी लागते. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, मालक तुम्ही करताय काय, तुम्ही एकटे जाताय कसे? अहो मी देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुमच्या सोबत 7 फेरे मारलेले आहेत, अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे घेतलेत. ते 7 फेरे का घातलेत? फक्त एका जन्मात तुम्ही माझी साथ सोडण्यासाठी नाही, 7 जन्मामध्ये तुमची आणि माझी साथ राहावी यासाठी मी 7 फेरे घेतलेत, आणि तुम्ही खुशालच मला सोडून जाताय. तुम्हाला जर देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे तर मला सोबत यायचं आहे, आणि मला सोबत यायचं आहे. माझ्या रुक्मिणी आई साहेब विठ्ठलपंतांसोबत रात्रीची वेळ होती. माझे ज्ञानोबा राय त्या झोपडीमध्ये झोपलेले होते. मुक्ताबाई होती, सोपान काका होते, आणि यांनी देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय घेतला होता. रात्रीची वेळ, पहाटेच्या प्रहरी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी आळंदी क्षेत्रामध्ये एका इंद्रायणी तीरावरती जाऊन स्वतःचा देहांत प्रायश्चित्त देहत्याग केला. इंद्रायणीमध्ये उड्या घेतल्या महाराज. पुन्हा मुलांचे सुद्धा साधे हाल झाले नाहीत. मुलांना कोणी मधुकरी देऊ नये, मुलांच्या अंगावर शेण फेकावं, कितीतरी हाल, कुणी चिखल फेकावा, कुणी जर मधुकरी जर माझे ज्ञानोबा जर मागायला गेले तर त्यांच्या झोळीमध्ये कुणी दगड टाकावीत, कुणी चिखल टाकावा, इतके हाल माझ्या ज्ञानोबा यांचे होते. आणि इकडं निवृत्ती दादा माझे तपस्या चालू होती, तपस्या पूर्ण झाली. निवृत्ती दादांना गहिनीनाथ महाराजांनी एके दिवशी निवृत्ती दादाला सावध केलं, बाळ निवृत्ती आज तुझी तपस्या पूर्ण झाली, तू परीक्षेमध्ये यशस्वी झाला. जी गुरु परीक्षा होती ना त्या गुरु परीक्षेमध्ये आज तू यशस्वी झालास. आता तू तुझ्या स्वस्थळी जाऊ शकतोस. पण लक्षात ठेव, तू जरी घरी गेलास, तुझ्या स्वस्थानी गेलास, तुझ्या घरच्यांना सगळ्यांना जरी भेटायला गेलास तरी तुला आणखीन एक मोठा महाभयंकर अशी मागं घटना घडलेली, त्याचा तुला एक मोठा झटका बसणार आहे. ते तुला मनावर धरून चालणार नाही, कारण तू आता ज्ञानी आहेस. जे तुला ज्ञान पाहिजे, जे आम्हाला भगवान शंकरापासून मिळालं, मच्छिंद्राने गोरक्षाला, गोरक्षाने गहिनीनाथ म्हणजे मला मिळालं म्हणतात गहिनीनाथ महाराज सांगतात, तेच ज्ञान मी निवृत्ती दादा अरे तुला दिलंय. आणि त्या ज्ञानाचा आता तुला समाजापर्यंत प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आणि तो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुला आता स्वस्थानी जायचंय.
सांगितलं, गुरुवर्य तुम्ही काळजी करू नये. मला कितीही मोठा माझ्या मनावर आघात झाला, कितीही जरी मला मोठा धक्का झाला तरी मी थोरला भाऊ आहे, माझ्यापेक्षा सगळे लहान आहेत, माझा ज्ञाना मोठं सगळं माझ्यापेक्षा लहान आहे, माझा सोपान लहान आहे, माझी मुक्ताची मुकलीच आहे. मग यांना सांभाळून घेणं महाराज माझं कर्तव्य आहे. मला कसा आघात लागू देईल, तुम्ही काळजी नसावी. महाराजांनी आज्ञा दिली. गहिनीनाथ महाराजांनी गुरु आज्ञा शिरसावंदे मानून पुन्हा आळंदीमध्ये आले. आळंदी क्षेत्राच्या बाहेर होते राहायला, ते आळंदीमध्ये नाही. त्या ठिकाणी झोपडीमध्ये महाराज गहिनीनाथ महाराज झोपडी समोर आले. एकादशीचा दिवस होता. फराळीला कुणीतरी भुईमुगाच्या शेंगा दिल्या होत्या. महाराज त्यांना मधुकरीमध्ये कुठंतरी भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या होत्या. ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाईला फराळ करायला हातामध्ये घेतली होती. भगवान पांडुरंगाला नैवेद्य दाखवला, सिद्धेश्वराला नैवेद्य दाखवला होता आणि फराळीसाठी शेंगा फोडून खायला सुरुवात करणार होते. महाराज शेंगा सोबत खायला गुळ बी नव्हता, फक्त शेंगाच होते. शेंगा खायला सुरुवात करणार होते फराळीसाठी. पण एवढ्या दारात कुणीतरी हाक मारली, अल्लाक निरंजन भिक्षाम देही. त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईनं सांगितलं, दादा रे ज्ञान दादा, आपल्या दारामध्ये कुणीतरी भिक्षुक आलाय रे. आपले किती जरी खायचे प्यायचे हाल असले ना तरी आपल्या दारातून कुणी भिक्षुक वापस गेला नाही पाहिजे. आपल्या दारामध्ये कुणी जरी वारकरी आला तरी तो आपल्या दारातून उपाशी नाही गेला पाहिजे. आणि जर आज आपल्या दारातून भिक्षुक जर वापस गेला तर उद्या चालून पालसीनाथ सप्ताह चालू असताना सुद्धा काही वारकरी आलेले बाबा उपाशी जातील रे. त्यासाठी तुला आपल्या दारातला वारकरी उपाशी जाऊन जमणार नाही, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि शेवटी ज्ञानदादा होते. मुक्ते, काय द्यावं त्या भिक्षुकाला? ज्ञानदा, तुला काय द्यायचं ते दे. अरे आपल्याकडे आहेच काय, आपल्या देहा सगळं दिलं तरी चालेल त्या वारकऱ्याला. माझ्या ज्ञानदानं सगळ्या शेंगा उचलल्या महाराज भुईमुगाच्या आणि त्या साधूच्या, त्या भिक्षुकाच्या, त्या वारकऱ्याच्या झोळीमध्ये टाकल्या आणि पाय धरले. त्यावेळी भिक्षुकानं आशीर्वाद दिला, कल्याण मस्तू, आणि सांगितलं, अरे ज्ञाना, तुझं नाव ज्ञान आहे, तू ज्ञानाचा ईश्वर आहेस आणि तू माझ्या काय पाया पडतोस, तुझ्या हातून आज सर्व समाजापर्यंत ज्ञान जाणार आहे. मग अशी भाषा ऐकल्याच्या नंतर महाराज माझ्या ज्ञानोबारायांनी वर पाहिलं. जशी जीव शिवाची भेट व्हावी तशी माझ्या ज्ञानोबा आणि निवृत्ती नात्यांनी गळ्याला गळा लावून कडकडवून मिठी मारली. दोघांना इतका आनंद. मुक्ता पळत आली, दादा अरे इतके दिवस किती कुठे होतात? त्यावेळेस सर्व घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळेला सांगितली, मला गुरु लाभले, त्यांच्यामुळं ब्रह्मज्ञान मिळालं. मग निवृत्ती दादांनी सुद्धा विचारलं, मग आई कुठं आहेत, बाबा कुठं आहेत? त्यावेळेस महाराज गुरूंनी सांगितलं होतं, तुला घरी गेल्याच्या नंतर तुला मोठा धक्का बसणार आहे, ते म्हणजे माता पित्यांचा. पण निवृत्ती दादा होते, उलट ते स्वतःतून तर संकटातून निवृत्त होतीलच होतील, पण दुसऱ्याला सुद्धा त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर कितीही मोठं आपल्याला संकट आलं तरी त्या संकटातून निवृत्त करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे ते निवृत्ती दादांनी ज्ञानदाला आणि मुक्ताईला, सोपानाला निवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवे निवृत्तच केलं आणि सांगितलं, ज्ञाना तुम्ही काळजी करू नका, जे झालं असेल ते असेल. आता मी आलोय ना. आता आल्यानंतर महाराज पण ज्ञानोबारायांनी फक्त एकच वाक्य वापरलं, दादा तुम्ही आलात, आता जास्त वेळ लावायची नाही, प्रवचनाची वेळ संपत आली. जवळजवळ 5 वाजलेत. किती वाजलेत? 5, 5:15 वाजलेत. मग इतका उशीर आपल्याला करायचा नाही. हो, आपल्याला मला लवकरात लवकर गुरु करायचा आहे, मला तुमचा सेवक व्हायचंय. तुम्ही मला लवकरात लवकर आता गुरुदीक्षा द्या. माझ्या ज्ञानोबारायांना निवृत्ती दादांनी गुरुदीक्षा दिली. नेवासे क्षेत्रामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. चांगदेवांचा गर्वहरण झाला. महाराज मुक्ताबाईनं पत्र लिहिलं, ते चांगदेव 65 नावाचा ग्रंथ तयार झाला.
असे हरिपाठ झाला सर्वसाधारण माणसासाठी. सगळं काही एवढं मोठमोठी कार्य झाली, त्यांच्या हातून चमत्कार झाले. मी चमत्कार कुठलाही नाही सांगणार त्यांचा, कारण संतांच्या हातून घडलेले चमत्कार हे चमत्कार नसतात. त्यांच्या हातातली ती त्यांचं तप सामर्थ्य म्हणता येईल, ते तप सामर्थ्य असतो. आणि त्या तप सामर्थ्याचा आपल्यासारख्या माझ्यासारख्या पामरांना कुठंही उलगडा करू नये, किंवा मला अधिकारच नाही मी म्हणेल, कारण मी एक सेवक आहे. हां, कीर्तनकार प्रवचनकार असतील ते करतील, त्यांनी करू द्या, परमेश्वर जाणे. पण मी एक सेवक आहे. सेवकानं साधूची कुठलीही टिंगल टवाळी करू नये. त्यांचा जरी चमत्कार असली, उलट आमच्या लोकांना उलट का नाही वाढवून सांगायचे ना, मी नाही वाढवून सांगत महाराज. उलट आपलं जेवढं आहे तेवढं त्यांचा कुठलाही चमत्कार सांगणार नाही. घडले असतील, घडून गेले बिचाऱ्यांचे, त्यांची प्रसिद्धी झाली, प्रचार प्रसार झाला. कुठं कोणी सांगितलं रेड्यामुखी वेद बोलविले, कोणी सांगितलं भिंत चालविली, कुठं काही काही अनेक प्रकार झाले. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली खरी, चांगदेव 65 हरिपाठासारखे ग्रंथ लिहिले खरे, पण त्यांच्याकडे भांडवल आलं कुठून? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे भगवान शंकर, आणि त्यांचे शिष्य कोण? मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रानी बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, आणि गहिनीनाथांनी आपला गुरुप्रसाद म्हणून आपल्या विद्यार्थ्याला निवृत्तीदाताला दिला. गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. आणि ज्ञानदेवा सार सुजविले ज्ञानोबारायांनी. ज्ञानेश्वरी लिहून आपल्या तुमच्या माझ्यासारख्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवली. हरिपाठासारखे, चांगदेव 65 सारखे वेगवेगळे चमत्कार काय जे असेल ते सगळं दाखवून आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवलेलं आहे. मग यांना जर एवढं मोठं भांडवल निर्माण झालंय, पण पुन्हा त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये आणखीन एक साधू जन्माला आले. ब्राह्मण समाजामध्ये त्यांचं नाव विष्णुबुवा जोग महाराज. आणि विष्णुबुवा जोग महाराजन खूप विरक्त साधू होते. त्या साधूंनी महाराज त्यांना गुरु करण्याची इच्छा झाली. त्यांना कोणीतरी सांगितलं, महाराज गुरु करा. महाराज म्हणले ठीक आहे वा, गुरु करू, पण गुरु कसा करावा? लेपाल सिंगनातले ह्या बाबासारखा जमल का? म्हणले नाही, ते तर अजिबात जमणार नाही. मग आणखीन कोण करावा? मग त्यांनी वेगवेगळे गुरु, आता तुम्हाला ते प्रमाण वगैरे माहिती कसे कसे गुरु करावेत, काय करावेत, आहे का नाही. त्यांनी गुरुच्या परीक्षा त्यांनी घेतल्या. त्यांना गुरुच पटना कोणता करावा. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, अख्खा भारत पिंजून काढला, पण कुठंच माझ्या जोग बाबांना गुरु नाही भेटला. शेवटी ते सरला बेटाचे का गंगागिरी बाबा आहे ना, गंगागिरी बाबा सारख्या साधूंनी विष्णुबुवा जोग यांना उपदेश केला. विष्णुबुवा, तुम्ही इकडं तिकडं गुरु शोधू नका. तुम्हाला जर गुरुच पाहिजे ना, अलंकापुरी क्षेत्रामध्ये जा. त्या ठिकाणी ज्ञानदेव नावाच्या संतानं समाधी घेतलेली. तुम्ही त्यांच्या चरणावरती तुम्ही त्या ठिकाणी शरण जा त्यांना, आणि त्यांच्या समाधीवर माळ ठेवा, आणि पुन्हा तुमच्या गळ्यामध्ये माळ घाला. जोग महाराजांनी तीच केलं. समाधीवरती माऊलीच्या माळ ठेवली, स्वतःच्या गळ्यामध्ये घातली, आणि समाधीवर डोकं ठेवलं. पण महाराज, माझ्या जोग महाराजांनी किती वेळ डोकं त्या समाधीवरचं काढलं नाही. त्यांनाच वेळ नाही, तिथं वेळ मोजायला दुसरी कोणी नव्हतेच, कारण कितीतरी वेळ त्यांचं डोकं त्या समाधीवरच पडून होतं. लोक येणारे जाणारे बघणारे, त्यावेळेस काही ती एवढंही नव्हतं, म्हणजे मोठे मंदिर नव्हतं आळंदीला, आपलं साधारणच. त्यावेळेस जोग महाराजांचं डोकं ज्ञानोबारायांच्या समाधीवर, जोग महाराज त्याच ठिकाणी समाधीपाशी डोकं ठेवून पडलेले होते. आणि येणारे जाणारे लोक त्या काळातले आणखीन कुणी ब्राह्मण असतील, कुणी धर्ममार्तंड असतील, यांनी म्हणायचं काय होय, हे बामणाचंच पोरग आहे बरं का, हे विष्णू नावाचं विष्णुबुवा, पण इथं हे डोकं ठेवून का? पण त्यांना काय माहिती इथं आतमध्ये काय चालू होतं महाराज. त्याचं कारण होतं, जे ज्ञानोबारायांना, निवृत्तीदादांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं ना, ते ज्ञानोबारायांच्या समाधीमधून माझ्या जोग महाराजांच्या मस्तकामध्ये ज्ञान जात होतं. आणि त्या ज्ञानाच्या भरोश्यावर ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था उघडल्या गेली. आणि त्या जोग महाराज शिक्षण संस्थेचं
नेतृत्व बरेच दिवस पुन्हा मामासाहेब दांडेकरांकडं बंकट स्वामी बरोबर हां बंकट स्वामींकडं होतं, कारण ते प्राध्यापक वगैरे होते वाटतं, त्याच्यामुळे त्यांना काही ते जास्त लक्ष देता येत नव्हतं मामासाहेबांना, ते बंकट स्वामींकडं होतं. बंकट स्वामींनी बराचसा जोग महाराज संस्थेचा प्रचार आणि प्रसार केला. मग हे जे आजपर्यंत शिवाय त्यांनी नुसता प्रचार आणि प्रसारच केला नाही, आजपर्यंत आपल्याकडे जे गाजलेले महाराज मंडळीत ना ती आजच्या आमच्या लेवलची नाही. भगवान बाबा, सुदाम बाबा, वामन भाऊ, माऊली दादा चाकरवाडीकर असतील, पुन्हा आमचे वरबगावकर महाराज असतील, किंवा इकडं आणखीन बरेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे साधू संत मंडळीत. ही जी मंडळीत ना कोणत्याही फडावर महाराष्ट्रामध्ये मला अभिमान वाटतो बाप्पा, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही फडावर जा पण माझ्या बंकट स्वामी सोबत लिंक लागते बरं का. कारण मी सिंधुवाद्यामध्ये बाप्पांना मी सांगितलं होतं मी तिथून काही सेवा केली त्या ठिकाणी, पण तिथं सेवा करत असताना आमच्यासोबत निकम आप्पा नावाचे वारकरी होते. त्यांना काकड्याचं लय म्हातारं कटर होतं, काकड्याला कोणी येऊ किंवा नाही येऊ स्वतःच चालू होतं, उठा उठा पाणी मात्र एकट्याच सकाळी 4 वाजल्यापासून त्या दिंडीत गेलं दिंडीतच होतो, घरी असलं घरी येतो, सप्त्यात असलो सप्त्यात एकट्याचाच काकडा असायचा. मग ती माझ्यासोबत ती माऊलीच्या सोहळ्यात असताना मग मी सांगितलं आप्पा तुम्हाला एवढा काकड्याचा नाद का हो. ते म्हणले महाराज तुम्ही काय काय म्हणल्यात, मला म्हणले अगोदर तुमचं गाव कोणतं आहे सांगा. हे पालसिंगण म्हणल्यावर कुठं पटतंय, लवकर लक्षात येईना त्यांना पालसिंगण म्हणल्यावर. मी त्यांना खून सांगितली तुम्हाला एकनाथ महाराज माहितीत का, म्हणले कोणते, पैठणचे. म्हणलं पैठणचे नाही, बंकट स्वामीच्या मठाचे मठाधिपती एकनाथ महाराज पालसिंगणकर माहित आहेत का. ती म्हणले अहो ते तर माझे गुरु. म्हणलं कस काय, म्हणले हे काकडा हे करतोय कुठून, मला त्यांचीच तर देणगी. कोणाची, एकनाथ महाराजांची. अगोदर नुसतं पालसिंगण सांगितल्यावर नाही पटलं, पण मठाधिपती म्हणून खून सांगितलं, त्यांनी सांगितलं तेच माझे गुरु. अभिमान आहे महाराज. आणि महाराज त्या गुरूंची आपल्याला आजपर्यंत भगवान शंकरापासून भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाला सांगितलेल्या ब्रह्मज्ञानापासूनची आपल्याला जी परंपरा आहे ती परंपरा माझ्यासारख्याला आपल्यासारख्या परिसराला लाभली. ही आपलं थोर आणि थोर महत्भाग्य. तुम्हाला आणखीन फक्त बाप्पा काही नाही का झाला वेळ, मी एक फक्त 2 मिनटं घेऊ का, फक्त 2 मिनटं जास्त नाही. हां तुम्हाला एक चलत चलत फक्त एक साधा मुद्दा सांगायचा छोटासा, कारण मला माझ्या परिसराचा माझ्या गावाचा बंकट स्वामीच्या फडाचा मला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. कारण ज्यावेळेस मी माऊलीच्या सोहळ्यामध्ये तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये नवीन चालायचं ना आपलं लक्ष्मणबाबांच्या दिंडीमध्ये वगैरे, आता इकडून कधी आळंदीतून बी चाललो तिकडून बी काही संस्थांमध्ये, पण ज्यावेळेस आम्ही सोहळ्यामध्ये आबाई तुम्ही आता सोहळ्यात नेहमी असता तुम्हाला सगळं अनुभव आहेत तिकडचे, पण ज्यावेळेस आम्ही सोहळ्यात मी नवीन चालायचो का बाई त्यावेळेस रस्त्याने चलत असताना त्या रस्त्याची गावं जर मी पाहिली ना बाई मला खंत वाटायची मनामध्ये, मला वाईट वाटायचं. मी बरेच वेळेस बाई मी एकटा बसून मी रडलो, मी स्वतः रडलो ती गावं बघून. मला वाईट वाटायचं. तू म्हणाल तुला ती गावं बघून रडायला नेमकं झालं काय. तुम्हाला सांगू मी मनातली मनात रडायचो, एकटा बसून रडायचो, पण मी मनातल्या मनात विचार करीत होतो काय ही भाग्यवान गाव आहेत ती माऊलीच्या सोहळ्याची रस्त्यातली गावं, काय ही भाग्यवान गाव आहेत की या गावामध्ये दरवर्षी ज्ञानोबाराय आणि तुकोबारायासारखे संत येतात. काय माझं अभागी गाव आहे, काय माझ्या गावाचं दुर्भाग्य आहे, माझ्या गावामध्ये ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत गावात येत नाहीत. मला वाईट वाटायचं, पण तुम्हाला खरं सांगू का मी आता रडायचंच बंद केलं. पण का हे नाही ऐकलं, कारण पुन्हा माझ्या लक्षात आलं जरी माझ्या गावामध्ये ज्ञानोबा तुकोबाराय येत नसले ना, रात्रंदिवस ज्ञानोबाराय तुकोबारायांना कधीही आपल्या गावामध्ये आणण्याचं सामर्थ्य ठेवणारे माझे परमपूज्य वैकुंठवासी एकनाथ महाराज, परमपूज्य वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांसारखे माझ्या परिसरात माझ्या गावामध्ये जन्माला आले याचा मला स्वाभिमान आणि अभिमान आहे. झालेली प्रवचनरूपी चिंतन सेवा सर्व साधू संतांच्या, तुम्हा सगळ्यांच्या, बंकट स्वामींच्या, एकनाथ महाराजांच्या, गुरुवारी लक्ष्मणबाबांच्या, दगडूबाप्पांच्या, श्रीनिवास महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, जी काही गावातली महाराज मंडळी असतील सगळे बालगोपाळ, सगळ्यांच्या माता भगिनी, सगळे पुरुष मंडळी, सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. शिवाय जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, आणि जर का योग्य बोललो असेल तर ते माझ्या श्रीगुरूंचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. आणि झालेली चिंतन सेवा सगळ्यांच्या समर्पित करतो.
पोरायला सगळ्याला आता तुम्ही सगळ्यांनी शांत बसलात म्हणून तुम्हाला सगळ्याला एक छोटंसं काम. पसायदान कोणाकोणाला म्हणता येतंय? येत आहे ना पसायदान म्हणता? हां बरं सामुदायिक घ्या. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु बंकट स्वामी महाराज की, एकनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावी, तोषोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमीर जाओ. विश्वास्वधर्म सूर्य पहाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावृत्त भूमंडळी भेटतो तया भूता. कल्पतरुचे आरव चिंतामणीचे गाव. हे जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछना. मार्तंड गीता पहिन, हे सर्व ही सदा सज्जन. सोयीभूत मोठ्याने म्हणा. सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित. विशेषी लोकी दृष्टादृष्टी होवावी. हा होईल दान कसा हो, येणेवर ज्ञान देव सुखया झाला. येणेवर ज्ञान